अजून काही दिवस पूर्वीकडून उगवतो. पण माणसाचे आचार विचार बदलले, दिवस नाही बदलले. दिवस बदलले असतात तर दक्षिणेकडून उगला असता. दिवस बदलले असते तर माणसाने दुसरं काही खाल्लं असतं. दगड धुड कवळे कवळे तर अजून काही भाकरी भाजीच खाते. दिवस बदलले असते तर कपड्याच्या ऐवजी दुसरं घातलं बरमुडा. असं दिवस मान जे आहे त्याचे, पण माणसाचे आचार विचार बदलले. म्हणून या ठिकाणी काही बी आज लोक म्हणते जगाला बदलायचा प्रयत्न करते, पण जगाला किती बदलायचा प्रयत्न केला ना आपल्याला मातीत घालून देते. पण जग बदलणार. आपले आचार विचार बदलले, जग बदललं. म्हणून मात्र ही तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकला अशी आपलंच आपल्या जवळ. अभिष्ट चिंतन सोहळ्यामधून तुम्हाला या गोष्टी ऐकायला मिळेल. फक्त आज मात्र आपण फक्त पुष्प टाकूनच अभिष्ट चिंतन सोहळा करून घेऊ. इथून पुढं ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा जन्मदिवस असेल त्यांनी फक्त 2 ओळीची चिठ्ठी द्यायची. कोणाचा असो, तारखेवर असो नाही तर तिथीवर असो, त्यांनी चिठ्ठी द्यायची. त्यांचा आपण ह्या कार्यक्रमामध्येच अगोदरच हे मार्गदर्शन देत असताना तो सारांश करता 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 शेवट त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यावरती शेवट करून पुष्प टाकून घेत राहू. का लेट केलं का मग थेटच होऊन जातं ते. म्हणून नंतर आता पुष्प वाटून तर कसं जमिनीवरती सारून पुसून घ्यायचं, त्याच्यावरती हळद कुंकू होऊन पाठ ठेवायचा, आजूबाजूला रांगोळी काढायची आणि त्या पाटावरती ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांना बसवायचं. फुलं वाटा हे एकाच हाती देऊन टाका, बरोबर हातात घेऊन जायचे. पहिले अनुष्ठानवाल्यांकडं थोडस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये द्या, ते वाटून घेते. आमच्याकडे आहे. तर अशा हातात फुलं घेतल्यानंतर तो पिंड्या कुठे आहे? एक जण बरोबर वाटून